रामकृष्ण हरी मंडळी. चला मंडळी, आज थोड्या वेगळ्या पद्धतीने उपवासाची खिचडी बनवूया. तुम्ही जर अशा पद्धतीची खिचडी बनवत नसाल तर नक्की अशा पद्धतीची खिचडी आहे ती एकदा बनवून बघा. यामध्ये एक असा पदार्थ आपण घालणार आहे त्यामुळे खिचडीची चव आहे ती अप्रतिम बनते. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. इथे आता शाबू तांदूळ मी भिजवून घेतलेला आहे. शाबू तांदूळ भिजवत असताना काय करायचं, पाणी आहे ते शाबू तांदळाच्या वरती एक 15 ते 20 मिनिटं तसंच भिजत ठेवायचं आणि त्यानंतर त्याच्यातील पाणी आहे ते येळून काढायचं. म्हणजे शाबू तांदूळ आहे तो व्यवस्थित भिजला जातो. इथं संपूर्ण शाबू तांदूळ चांगला व्यवस्थित भिजलेला आहे. आता आपण त्याच्यातील थोडा शाबू तांदूळ येतो खिचडीसाठी काढून घेऊया. इथं मी 2 वाटी शाबू तांदूळ घेतलेला आहे. कोणत्याही वाटीने तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथं 2 बटाटे मीडियम आकाराचे घेतलेत. हे कच्चे बटाटे घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेऊया. आता ह्याची आपण दोन्ही बटाट्यांची साल काढून घ्यायची. तर खराब असेल तर सुरीने कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हा बटाटा आहे तो किसून घेणार आहे. या आधी ही 2 खिचडीच्या रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केल्या, त्याही तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येतील. त्याही तुम्ही पाहू शकता. त्याही खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. आता इथं बघा किसणी घेतलेली आहे. किसणीची जी मोठी साईज असती त्याने आपण ह्या बटाटा आहे तो किसून घेणार आहे. बटाटा किसत असताना अशा पद्धतीने पकडायचा की ज्याचे काप आहेत त्याचे लांबट पडतील. म्हणजे उभा बटाटा पकडायचा म्हणजे त्याचे काप आहेत ते किंवा त्याचा जो किस आहे तो मोठा पडला जाईल. बघा अशा पद्धतीने बटाटा इथं मी किसून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी घालून तो स्वच्छ धुवून घेऊया. म्हणजे त्यातील जो स्टार्च असेल तो निघून जाईल आणि त्यामुळे आपण जो तळताना हा बटाटा वापरणार आहे तो एकदम कुरकुरीत असा बनला जाईल. आता बघा आपण जे पाणी घातलं होतं ते येळून घेऊया. म्हणजे त्यातील स्टार्च आहे तो निघून जाईल. मी ते पाणी येळून घेतलेले त्याच्यावरनं परत एकदा पाणी घालून घेते म्हणजे स्वच्छ असा बटाटा निघेल. आता आपण असंच आहे तो चाळणीवरती ठेवून नितळत ठेवूया आणि त्यानंतर एक रुमाल घ्यायचा आणि रुमालावरती टाकून घ्यायचा आहे. पूर्ण कोरडा झाला नाही चालेल, परंतु थोडा ड्राय झाला पाहिजे. म्हणजे तेलामध्ये जास्त तडतडणार नाही आणि पाण्याचा अंश त्यातील कमी होईल. आता आपण बटाटा तो रुमालावरती घालून घेतलेला आहे. तोपर्यंत आपण आता मिरची कट करून घेऊया. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये मिरची कट करू शकता. मी अशा पद्धतीने लांबट आकाराची मिरची आहे ती कट करून घेतलेली आहे. बघा आता मिरची थोडी 2-3 म्हणजे तिखट आहे त्यामुळे मी 3 ते 4 मिरची घेतलेली आहेत. आणि आता बटाटाही थोडासा आपला सुकलेला आहे. तर आता आपण एक कढई घेऊया. त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यावरती असा थोडासा मोकळा करून बटाटा त्याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे काय होतं, सुरुवातीला जास्त हलवायचं नाही. एक साईडनं खालून तळत आला ना बटाटा की बरोबर तो मोकळा होत जातो. थोडासा हलवायचा नंतर आणि मग अशा पद्धतीने सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचं. एकदम कुरकुरीत असा याचा किस आहे तो तयार होतो आणि खायला खूप असा टेस्टी लागतो. असा किस तुम्ही खिचडीसोबत साईडला घेऊन खाऊ शकता किंवा मग तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे टाकून मिरची तळलेली ऍड करायची आणि तसाही तुम्ही बनवू शकता. चला तर आता मी अशा पद्धतीने जो बाकीचा पण बटाट्याचा किस घेतला होता किसून तोही आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया. एक 3-4 मिनिटात हा किस आहे तो तळून निघतो. शक्यतो आहे ना तो किस तळताना गॅस आहे तो मीडियम ते स्लो वरती ठेवायचा. म्हणजे बटाट्याचा किस आहे तो जास्त एकदम तळणार नाही किंवा एकदम जळणार नाही. तर अशा पद्धतीने सोनेरी रंगापर्यंत एकदम कुरकुरीत असा आपण तळून घेऊया. तर बघू शकता कलर कसा आलेला आहे तो. आता मी जो राहिलेला होता तोही अशाच पद्धतीने तळून घेतलेला एकदम कुरकुरीत असा तयार होतो. आता आपण याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेले, अर्धी वाटीला पण कमी घातलेले, पाव वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि तो अशाच तळून घेऊया. त्याच तेलामध्ये घालून घेतलेला आहे. तर इथं बघू शकता शेंगदाणाही आपला छानपैकी तळलेला आहे. तोही मी आता त्याच चाळणीवरती काढून घेते. एक्स्ट्राचं तेल असेल त्याच्यामध्ये तर ते नितळून जाईल. त्याच्यासोबत मी 2 मिरची पण तळून घेतलेली आहे आणि त्यातील तेल आहे ते आता मी काढून घेते आणि फक्त 1 ते 1.5 पळी तेल त्याच्यामध्ये ठेवणार आहे. आता मी ही खिचडी करणार आहे ती तेलामध्ये करणार आहे. तुम्हाला हवा असेल त्यातील संपूर्ण तेल काढून तुम्ही तुपाचा वापरही करू शकता. आता याच्यावरती जिरं घातलेले, काही लोक जिरं खातात काही लोक खात नाहीत. तर जे खात नसतील त्यांनी नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर मिरची ऍड केली. मिरची परतल्यावर त्यावरती मीठ घातलं थोडंसं आणि त्यानंतर खिचडी घालून घेतली. म्हणजे शाबू तांदूळ घालून घेतले. शाबू तांदूळवरती शेंगदाणे भाजलेले जे शेंगदाण्याचा कूट असतो तो मी 1 वाटी घालून घेतलेला आहे आणि ते नंतर मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकता शाबू तांदूळ चांगला भिजलेला असला ना की आपली खिचडी येते एकदम मौसूद होते. तर ही खिचडी येते एकदम सॉफ्ट आणि अशी मौसूद राहते. तुम्ही कितीही वेळ ठेवा, सकाळीची खिचडी जरी संध्याकाळपर्यंत तुम्ही ठेवली तरी तशीच राहते. आता आपण इथं जो किस घेतला होता, शेंगदाणे घेतले, त्यावरती मी थोडंसं मीठ घातलं आणि थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. जी मिरची तळून घेतली त्यावरती पण मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण खिचडी आहे ती 2-2 मिनिटांनंतर हलवून घेऊया. म्हणजे एका साईडनंच खिचडी फक्त कडक बनत नाही. तुम्ही जर खिचडीवरती झाकण ठेवलं आणि खाली गॅस चालू राहिला तर एक साईडनं खिचडी गरम होते. तर त्यासाठी 2-2 मिनिटांनंतर खिचडी ती हलवून घ्यायची आणि चांगली वाफलवून घ्यायची. त्याच्यावरती झाकण ठेवलं की खिचडी ती सॉफ्ट बनते.
आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही शाबू तांदूळ चांगले भिजवून घेतले ना तर खिचडी आपली एकदम सॉफ्ट बनली जाते. थोडंसं तेलाचं प्रमाणही याच्यामध्ये जास्त घालायचं, जेणेकरून खिचडी आहे ती ड्राय बनणार नाही. आता इथं बघू शकता खिचडी असंच मी झाकण ठेवत 3 ते 4 वेळा हलवून घेतलेली आहे. आणि आता आपली खिचडी आहे ती ऑलमोस्ट तयार झालेली, चांगली वाफवलेली. तर बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे. जो पांढरटपणा असतो ना शाबू तांदळाला तो कमी होतो. आता इथं तयार झाली. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा आहे ती साखर घालून घेतलेली. साखर घातल्यामुळे एक छान टेस्ट अशी खिचडीला येते. आणि त्यानंतर आपण जो किस घेतला होता, किसून बटाट्याचा तळून घेतला होता, तो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा. शेंगदाणेही घालून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे. याच्यातील थोडासा किस मी वरती सर्विंगसाठी ठेवलेला आहे, बाकीचा सगळा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. अशा पद्धतीची खिचडी आहे ना चवीला खूप टेस्टी लागते. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. आपण नेहमीच एका प्रकारची जर खिचडी तुम्ही बनवत असाल तर अशा पद्धतीची थोडीशी वेगळ्या चवीची खिचडी एकदा बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि जो आपण ह्याच्यामध्ये किस ऍड करतो ना तो खाताना छानपैकी कुरकुरीत मध्ये मध्ये लागतो, शेंगदाणे लागतात, तर ते चवीला खूप टेस्टी लागतात. चला तर आता खिचडी तयार झालेली आहे. गरमागरम आपण सर्व करून घेऊया. अप्रतिम अशी ही खिचडी तयार होते. आपल्या दुसऱ्याही रेसिपी आहेत त्याही तुम्ही पाहू शकता, त्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. चला तर आता खिचडी मस्तपैकी तयार झालेली आणि आता आपण सर्व करून घेऊया. ही खिचडी आहे ती तुम्ही हिरवी चटणी असते त्याच्यासोबत सर्व करू शकता किंवा मग दह्यासोबत सर्व करू शकता. बघा काय अप्रतिम अशी खिचडी दिसते. जेवढी छान दिसते ना तेवढी चवीला पण खूप टेस्टी अशी लागते. याच्यासोबत मी दही ठेवलेलं आहे, हिरवी चटणी ठेवलेली आहे. मी तर आता टेस्ट करून बघणारच आहे की कशी झालेली. तुम्ही पण अशा पद्धतीची बनवून बघा. इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघत असाल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी. रामकृष्ण हरी मंडळी, धन्यवाद.